मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपास सुरुवात झालेली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। निधी एकत्रित जमा झालेला आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय। सोबतच मार्चचाही हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेत। काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय? हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हा पोहोचवण्यात येत आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीची हप्ता सुरुवात झाली तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे। त्यामुळे सगळे शिक्षक ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे। नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाही आहे। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला। 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आजची ही न्यूज। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल आणि मेचा जो एकत्रित हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मार्चचा हप्ता जमा झाल्यानंतर एप्रिल आणि मेचा सुद्धा हप्ता आता लाडक्या बहिणींना मिळत आहे। भरपूर दिवसापासून स्थगित असलेला लाडक्या बहिणींचा हप्ता फायनली आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे।